नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज शिवायचे असतात, शिवलेले असतात, तर जे काही प्रॉब्लेम असतात फक्त त्यांचं फिटिंगमुळे ब्लाऊज जे आहे ते बिघडत असतं। तर त्याच्यावर आपण आजचा व्हिडिओ जी काही सोल्युशन आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर त्याचे कारण काय आहे, तुमचे ब्लाऊज जे आहेत ती इथे फिटिंग करताना का बरं व्यवस्थित येत नाहीत, हे सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। बाही बसवताना तुम्हाला कमी जास्त बाही का पडते, किंवा इथे तुमचं मागे पुढे का होतं शिलाईमध्ये, किंवा इकडे तुमचं पूर्ण शिलाई इकडे जोडल्याच्या नंतर इथे तुमचं कमी जास्त का पडतं, हे सर्व जी प्रश्न आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहावा लागेल। आणि माझ्या चॅनलवर आणखी नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी। आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईकही करायचं आहे, आणि आणखीन कोणत्या मैत्रिणींना तुम्हाला शेअर करायचे असतील तर शेअरही करायचे आहेत। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण ही पूर्ण ब्लाऊज जे आहे ती टिच करून घेतलेला आहे, म्हणजे शिवून घेतलेला आहे। तर परफेक्ट फिटिंग जे आहे ती कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे। तर बाही फक्त आपण जोडायच्या ठेवलेल्या आहेत। तर बाही जोडण्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स जे असतात ते तुम्हाला आज सांगणार आहे, आणि परफेक्ट फिटिंग कशा प्रकारे करायची असते तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे पहा, अगोदर तुम्हाला बाही जोडायच्या अगोदर इथला मेन पहिला जो पॉइंट आहे तो आपल्याला पाठीमागील बाजू आणि पुढची जी बाजू असते ती तुम्हाला व्यवस्थित ठेवून पाहायची आहे। तर इथे पाहता, अशी जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर इथे पाहू शकता, इथे पुढची बाजू किती झालेली आहे, एक्स्ट्रा झालेली आहे। तर अशा प्रकारे प्रॉब्लेम होत असतात। त्याच्यामुळे आता इथे काय करायचं आहे, ही एक्स्ट्रा झालेली जी बाही आहे, पुढचा पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा असतो। ज्यावेळेस तुम्ही बाही जोडल्या जाते त्यावेळेस तुम्हाला काय होतं, मग इथं बाहीचा जो इथला फिटिंगचा जो भाग असतो मागे पुढे होत असतो, त्याच्यासाठी आपल्याला हे अगोदर चेक करून पाहायचं आहे। नंतर तुम्हाला बाही ही चेक करायची आहे। तर हे पहा, बाही तुमची तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला अशी व्यवस्थित हे जे अंतर आहे का ते चेक करायचं आहे। तर एकदम परफेक्ट आहे। तर इथं आपल्याला कमी जास्त जर झालं तुमच्याकडून, जास्त जर झाले तर ते कट करून टाकायचं आहे। जसं की आपण इथे कसं कट केले होतं तसंच याचंही बाहीचं कट करून टाकायचं आहे। तर इथे पहा, हे दोन्हीही असे चेक करून पाहायचे आहेत। तर ही बघा, इथे तुम्हाला दिसत असेल थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे, ते आपण कट करून टाकू। ओके, आता हे कट केल्याच्या नंतर तुम्हाला बाही जोडायची आहे। तर हे पहा, अशी तुम्ही ब्लाऊज जे आहे ते असा ठेवून घ्यायचा आहे। पाठीमागलचा भाग कोणता हे चेक करायचा आहे। तर हे पहा, ही जी आहे ती पाठीमागलचा बाजू आहे, ही जी आहे ती पुढची बाजू आहे। तर बाहीचा तुम्हाला मध्य करायचा आहे। मध्यापासून तुम्हाला इथे कट मारून घ्यायचा आहे। कट मारल्याच्या नंतर हे जे कट आहे ते तुमचं ॲक्युरेट, जिथे शोल्डर जोडलेला आहे तिथेच तुमचं ॲक्युरेट आलं पाहिजे। शिलाई मारण्याच्या अगोदर तुम्हाला अशी बाही जी आहे ती हे पहा अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित ठेवून पाहायची आहे, कमी जास्त कुठे होती ती। तर हे पहा, एकदम परफेक्ट माझी बाही टिच होणार आहे। तर आता आपल्याला इथून शिलाई सुरू करायची आहे। तर हे अशी शिलाई मी व्यवस्थित तुम्हाला घेऊन दाखवते। आता याला डबल टिप मारून घ्यायची आहे। तर हे पहा, डबल टिप झालेली आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी बाही आहे तर बाहीपासून तुम्हाला मध्य करायचं आहे। मध्यापासून तुम्हाला खालची कॅफॅट जी आहे ती व्यवस्थित आली का ते चेक करायचं आहे, आणि अशा प्रकारे तुमचं परफेक्ट फिनिशिंग आली का ते पाहायचं आहे फिटिंगमध्ये।
आता इथे बाहीचा जो शिलाईचा भाग आहे तो आपल्याला तुम्ही दोन्ही पार्ट, पाठीमागील बाजू आणि पुढची जी बाजू आहे ती तुम्ही शिलाईचा जो भाग आहे तो खालच्या साईडने करायचा आहे. दोन्हीही खालच्या साईडने केले तर खालीच करायचे आहेत, वरच्या साईडने केले तर वरती शिलाई करून घ्यायची आहे. ही अशी, हे पहा. आता इथं जर तुम्ही इथून फिटिंग करतात, इथे काय होतं बऱ्याच जणींचं, हे जे भाग आहे ती एक एक खाली होतं, एक वर होतं. मग एक खाली एक वरी झालं की इथे तुमचा मोंड्याचा जो भाग असतो तो बाहीचा खालती वरती होतो. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला खाली जर घेतली शिलाई करताना तर खालीच पार्ट दोन्ही घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही वरी जर घेतले तर वरीच घ्यायचे आहेत. तर हेही तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर आता इथून मी शिलाई मारून घेणार आहे. अगोदर सव्वाशी बाजू जी आहे त्या साईडने, नंतर मी पलटवून उलट बाजूकडून शिलाई मारून घेणार आहे. एक्स्ट्राचे कपडे कट करून टाकायचे आहेत. आता हे आपण पलटवून घेऊ. हे पहा, आता इथे तुम्हाला हे खालच्या साईडने दोन्ही शिलाई झालेल्या आहेत, इकडचीही आणि इकडचीही. आता आपल्याला इथून एकदम कडन शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शिलाई झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज वरून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर अगोदर तुम्हाला दंड जे आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला मोंड्याची जी बाजू आहे तीही तुम्हाला, हे पहा, ही शिलाई जी आहे मापाच्या ब्लाऊजची ती शिलाई, ही शिलाई व्यवस्थित पकडायची आहे. आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे मोंड्याचा जो भाग आहे तो इथं फिटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे मार्किंग करून फिटिंग करून घ्यायचं आहे. हे झाली आपली दुसरी. आता खालच्या साईडचंही तुम्हाला कमरेचंही तसंच करायचं आहे. खालची पट्टी क्रॉस पट्टीची जी आहे तिथून तुम्हाला अशा प्रकारे धरायचं आहे. जी भाग आहे, काजी बटन पट्टी आहे, काजी बटन पट्टीपासून धरायचं आहे. आणि जिथे तुमची फिटिंगची शिलाई आलेली आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे सरळमध्ये अशी रेष मारून घ्यायची आहे. हे पहा, आणि इथे आता आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही मधल्या जी शिलाई असतात, आपल्याला कमी जास्त जर झालं ब्लाऊज तर इथे आपल्याला हे 3 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या असतात. ते मारून घेऊन दाखवते. हे पहा, अशा प्रकारे हे तिन्ही शिलाई आपल्या मधल्या झाले. टोटल 1 2 3 4 5 शिलाई मारलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही कितीही ब्लाऊज तुमचा फिटिंग झाला तरी तुम्हाला उकलायला शिलाई राहत आहे. तर अशीच मी फिटिंग इकडच्या साईडने करून दाखवते, पण अगोदर तुम्हाला ही सव्वाशी बाजू करून बाहीचं फिटिंग दाखवते. हे पहा, इथे पाहू शकतात एकदम ॲक्युरेट तुमची शिलाई कुठं आलेली आहे, परफेक्ट. इकडे कुठे दिसते का तुम्हाला कमी जास्त, कुठेच नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केलं ब्लाऊज तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि फिटिंगमध्ये कुठेच काही होणार नाही. तर आता इकडची ही साईड मी तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते.
तर हे पहा, अशा प्रकारे आपलं परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते फिटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला ही साईड दाखवते. तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे इकडची ही साईड तुम्हाला दिसत असेल परफेक्ट, आणि इकडची ही साईड तुम्हाला हे पहा इथली शिलाई तुम्हाला परफेक्ट दिसत असेल. अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केलं तर तुमच्या ब्लाऊजमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला इथे कमी जास्तही पडणार नाही. कमरेमध्ये कमी जास्त खालतीवरती ब्लाऊज होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की ब्लाऊजची फिटिंग करण्याची योग्य पद्धत काय असते ती. तर इथे पहा, ही पण मी 3 पीस कटोरीचाच केलेला आहे. तर आता हे वेअर केल्याच्या नंतर इथे आता तुम्हाला घुड्या दिसत असतील, पण हे ब्लाऊजवरच घुड्या होत्या. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे माझं तयार ब्लाऊज. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की सांगा, आणि तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत असते. आणखीन काही नवीन तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकता, जेणेकरून मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच अपलोड करत जाईन. तर चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.